कमाल आहे तुझी मम्मी. अगं डॅडीनी एवढी छान गाडी आणली आणि तू असं काय म्हणतेस? त्याचा कौतुक नाही. प्रिया जा पूजा कर गाडीची. हो. हे लैला मजनू प्रकरण काय आहे? कसलं प्रकरण आहे? तो सिनेमा नाही का लागला लैला मजनू? मामा हॅलो हॅलो, इकडे या. ही चिठ्ठी घ्या, जोशी बुवांना द्या. बरं. आणि त्यांना सांगा मी बोलावलंय म्हणून. हो सांगतो. सरू अच्छा, आज भोपळ्याची भाजी वाटतं. बाबा माझा राग ते भोपळ्यावर कशा करते? थांब थांब थांब. तर सरू आपला जावई ठरला. दिलीप आपला जावई चांगला शिकलेला आहे, भरपूर इस्टेट आहे, एकुलता एक आहे. प्रिया जर हो म्हणाली ना तर तिचं जन्माचं कल्याण होईल आणि आपलं सुद्धा पैशाचं होऊ घेईल घरात. तुम्ही पक्के स्वार्थी आहात. स्वतःचा फायदा आधी पाहता. तुमच्या बोलण्याला नेहमीच कसला तरी हेतू चिकटलेला असतो आणि हे मला मुळीच मान्य नाही. समजलं? ते जाऊ दे, पण जावई म्हणून दिलीप चांगला आहे की नाही? हे पहा, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, प्रिया जो मुलगा पसंत करेल त्याच्याशीच मी तिचं लग्न करून देईन. याच्यामध्ये जर कोणी आलं तर ते मला मुळीच चालणार नाही, सांगून ठेवते. बाबा काय हाय 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 काय दिसते सोने माझे, वा वा वा. पप्पा, देवळाच्या जीर्णोद्धार फंडासाठी 50,000 रुपये जमा करायचे ठरवले. छान. आणि त्यातले मी आणि मम्मी 20,000 रुपये जमा करणार आहोत. मी एक पैसे देणार नाही आणि कुणी देणार नाही. अहो असं काय करता तुम्ही? स्वतः पैसे देत नाही ते नाही आणि वर शाप कशाला देता? मी पैसे जमवणारच. मार पैसे. तू 20,000 जमवलेस तर त्याच्या दुप्पट मी तुला देईन. म्हणजे तुम्ही मला 40,000 रुपये देणार? 40च काय, जमतील त्याच्या दुप्पट देईन. कारण जमणारच नाहीत ना. पप्पा, आता पैसे गोळा करीन ना तेव्हाच तुमच्याकडे येईन आणि दुप्पट घेऊन जाईन. पहाच तुम्ही. काय खोटे साहेब, स्वतःच्या मुलीकडे सुद्धा पैसे लावता? मला नो या आपले पैसे वाया जाऊ नयेत म्हणून स्वतःच्या मुलीला सुद्धा कशी कटवायची याचा धडा मी तुम्हाला शिकवतो. हॅलो, कोण हिरा शेट का? मी खोटे बोलतोय. हे बघ, माझी मुलगी फंडासाठी पैसे मागायला येईल. अरे बाबा देऊ नकोस, मी पैज मारले तिच्याशी. आणि हे बघ, आपल्या सगळ्या मित्रांना सांग. हा थँक्यू. हे बघा खोटे साहेब, हे तुमचं वागणं एक दिवस तुमच्याच अंगाशी येणार आहे. हॅलो, कोण पेशंट का? मी खोटे बोलतोय. काय काय? आता माझी वेडिंग सिल्वर अॅनिव्हर्सरी आहे. बर, माझी बायकोला काय दिवाळी प्रेझेंट द्यायची आहे. ते तू जरा सजेस्ट कर नी जल्दी जल्दी. करतो करतो. संध्याकाळी 6 वाजता ये. हा येतो येतो. मुलांनो, मान आणि सुरी घेऊन स्वतःच्या पायानं माणसं घरी येतात आणि कापा कशी म्हणतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. अच्छा, आज कोण बकरा येणार आहे? पेस्टनजी. पेस्तनजी? त्याला आपल्या बायकोला काहीतरी अनयुज्युअल प्रेझेंट द्यायचंय. काय द्यावं? आम्ही काय सांगणार? तुम्ही अस्तित्वात नसलेली वस्तू सुद्धा दुसऱ्याला द्याल. करेक्ट. पेटी. पेटी? पेटी? अहो पण या पेटीत ना तुम्ही त्याला काय देणार? काय देणार? बघाच आता तुम्ही फक्त माझ्या होला हो करायचं. ये पेस्टन. आता तुला मी जी वस्तू देणार आहे ना त्याची किंमत जगात कोणाला करता येणार नाही. असं म्हणजे या सगळ्या लोकांनी बघितलंय का ते? म्हणजे काय? आम्ही चाटच झालो. तुम्ही भाग्यवान आहात. अरे मग लवकर दाखवणी, माझ्या तोंड काय बघतो? Have patience, have patience. Come on. Lights.
वा वा 25 वर्षानंतर त्या बाईला असली भारी वस्तू म्हणजे भाग्यवान आहे बाई. काय रे खोट्या, हा, हे काय जादूचा प्रयोग करतोय का? जादूचा प्रयोग नाही, हे साडी आहे, साडी भारी पाहिजे. काय एवढीशी पेटीमध्ये अख्खा साडी? नुसती साडी नाही, ब्लाऊज पीस सकट साडी असते पण दिसत नाही. हा? हे असं कसं होईल? अरे बाबा, ही डाक्याची साडी आहे, 150 वर्षापूर्वीची. असं? हे बघ, बिल बघ ना. हे अजब आहे. चला, तुला कुठून मिळाली? ही साडी 1857 साली डाक्याला तयार झाली. तिथून ती नेपाळच्या राजाने घेतली आपल्या राणीसाठी. तिथून ती हैदराबादच्या निजामाने घेतली आपल्या बेगमसाठी. आणि त्याच्याकडून मी घेतली आमच्या राणीसाठी 25,000ला. तू आपला दोस्त, आपण ती तुला देते 5,000ला. वा काय साडी आहे. लाजवाब. अरे बोलायचं कामच नाही. फॅन्टॅस्टिक, व्हेरी फाईन. चला, मला तर काय दिसत बी नाही. अरे तसं कशाला विजय, तू बघ ना, बघ. ओहो, ब्युटिफुल टेक्स्चर. वेस्टर्न उंचीला मी भरपूर आहे. हा, तुझी बायडी उंची आहे ना, तिला बराबर पुरे. चला, मी तुला मोजूनच दाखवतो. हे बघ, 2 3 4 5 6 आणि हे बघ ब्लाउज पीस ना. पेसन पिकोही केलेला आहे आणि फॉल बी आहे. त्यावेळेला पिको फॉलची फॅशन होती. आपल्याला स्टडी केला पाहिजे. काय पेसन, अजून तुला पटत नाही? थांब, तुला ही साडी नेसूनच दाखवतो. खोचला आणि असा 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 इकडे आला. एक वेळा घेतला, दुसरा घेतला आणि हे असा टाकला. तो पदर आहे ना, तो इतका लांब आला पाहिजे. तुझी बायडी डोक्यावर पदर घेते ना, इतका लांब आला पाहिजे. हे जो लूज आहे ना, लूज त्याचा निरी करायचा. असा 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 खोचायचा. हा हा, कसा निऱ्या पंख्यासारखा आला की नाही? हा, पंख्यासारखा. आता आता हा पदर आहे ना, हा असा घ्यायचा. हे बघते काय तू? हा, असा डोक्यावर घ्यायचा. आणि बर का पेस्टन, असा पदर डोक्यावर घेऊन बायडी तुझ्याजवळ येईल ना, अरे मॅरेजची जुबिलीच काय, हनीमूनची याद येईल तुला. पेस्टन, ही साडी नेसून तुझी बायडी बसेल ना, तेव्हा गोड बी काय नाही. बघ, चल चावट उठला. पेस्टनजी इकडे या. उतरे पेस्टनजी, इकडनं बघा, पिवळा दिसते की नाही? थोडासा दिसतोय खरा. ओ पेस्टनजी, इकडनं काय बघता? इकडे या 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 या. इकडनं बघा, लाल रंग दिसतो की नाही? चला खरं. पेसनजी इकडे या. माड आला समोर बघा, एकदम स्नो व्हाईट. हा, तो साला चमत्कार झाला, रेनबो सारखा दिसतो. पेसनजी, मला तर मिस्टर खोटे एकदम मिसेस खोटेच वाटतात की नाही? मला सुद्धा. तुला सुद्धा? अरे, तो साला चमत्कार झाला. एव्हरीथिंग मॅजिक. आपण घेतली आहे सारी. बोल काय किंमत आहे? चला आताच पैसे देतो. आपण पेस्टन खातोय जोडे बायकोची. कसे माणसं असतात जगाच्या. मी ही 25,000ला घेतली, पण तू आपला दोस्त, तुला आपण 5,000ला देते. थँक्यू. अरे, तुझी बायडी खुश होली साडी बघून.
हे घे घे तुझ्या 5,000 रुपये. मिस्टर Thank you. जपून न्या, मोलाची वस्तू आहे. हा सांभाळून घ्यायला पाहिजे. पण हे खोट्या बायकोने विचारलं का मला साडी दिसत नाही तर काय सांगायचं? सांग ना, ही साडी तुझ्या प्रेमासारखी आहे, जे असते पण दिसत नाही अशी. हा बरोबर बरोबर. पम 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 पदर दम पम पम. पाहिलं मुलांनो, जगात अशी ही माणसं असतात. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. करेक्ट. हा फसला म्हणजे सगळेच फसतील असं नाही.